यंत्रमागधारक मजुरीवाढीचा चेंडू पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात. ट्रेडिंगधारकांची आडमुठी भूमिका कायम. खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ संदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीकडे ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने चर्चा होऊ शकली नाही. तर खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या वतीने 5 पैसे ऐवजी 3 पैसे मजुरीवाढ देऊन त्याची 1 जूनपासून अंमलबजावणी करावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर प्रांताधिकाऱ्यांनी हा निर्णय तांत्रिक कारणास्तव लिखित स्वरूपात देता येत नसल्याचे सांगितल्याने आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारला. जोपर्यंत लोकप्रतिनिधी येऊन हा प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत येथून न हलण्याचा निर्णय घेतल्याने काही तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी लोकप्रतिनिधींबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान या संदर्भात निर्णय घेण्यासाठी यंत्रमागधारक प्रतिनिधी, ट्रेडिंगधारक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत येत्या 2 दिवसात घेण्याचे निश्चित करण्यात आले. 18 दिवसांपासून मजुरीवाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी यंत्रमाग बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या सूचनेवरून प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी सोमवारी संयुक्त बैठक बोलविली होती. त्यामध्ये ट्रेडिंग असोसिएशनच्या वतीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितल्याने प्रांताधिकारी शिंदे यांनी बुधवारी दुपारी बैठक बोलविली होती. परंतु सकाळीच पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आम्ही मजुरीवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकत नाही असे निवेदन प्रांतांना देण्यात आले. तर दुपारी आयोजित बैठकीस एकही पदाधिकारी उपस्थित राहिला नाही. यंत्रमागधारक संघटनांच्या वतीने पुंडलिक भाऊ जाधव, विनय महाजन, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, धर्मराज जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच ट्रेडिंग असोसिएशनने घेतलेल्या भूमिकेवर संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चर्चेअंती पुंडलिक भाऊ जाधव यांनी प्रतिनिधी म्हणून म्हणणे मांडताना आमची मागणी 4 पैसे असली तरी 3 पैसे वाढ मिळालीच पाहिजे असे सांगत ही वाढ जाहीर करावी असे सांगितले. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव लिखित स्वरूपात ही वाढ जाहीर करता येत नसल्याचे सांगितले. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेत बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रांत कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारला होता. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.